वाईच्या पश्चिम भागातील उर्वरित विकासावर प्रकाश झोत टाकणारे बापू. आधी केले मग सांगितले, राहिलेला विकास करणारच. वाईच्या पश्चिम भागातील लोकनेते दिनकर उर्फ बापूसाहेब शिंदे यांची प्रचारात आघाडी. शेती, पर्यटन विकास, रोजगाराच्या विकासावर भर देण्याची ग्वाही. 50 वर्षांहून अधिक काळ वाईच्या पश्चिम भागावर पकड असलेले दिनकर उर्फ बापूसाहेब शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांच्या प्रेरणेने प्रवाहित झाले असून राजकीय क्षेत्रात जिल्हा परिषदेच्या पार्श्वभूमीवर वाईच्या पश्चिम भागाचा उर्वरित विकास करण्यासाठी झपाटून प्रचार करताना दिसत आहेत. त्यांच्या सामाजिक कार्याचा आढावा त्यांच्या शब्दातून. बापू, तुमच्या तालमीत तयार झालेला कार्यकर्ता आज भाजपचा उमेदवार म्हणून तुमच्या समोर उभा आहे. हा घरचा आहेर तुम्हाला अडचणीचा ठरणार आहे का? मुळीच नाही, कारण त्यांची ती कोत नाही, त्यांचं ते कार्य नाही, ते काय करू शकत नाही. आणि दुसरी वेळ असं की समोर भाजप म्हणतात, त्यांनी भाजपमध्ये प्रवेशच केला नाही. मी 8 वर्षापूर्वी या तालुक्यामध्ये पहिला भाजपच्या तिकिटावर लढलो. कार्यकर्त्यांचे बळ नसताना फक्त मी 600 मतांनी आणि पलीकडे 400 मतांनी सीट गेली. कारण एक महादेव कोळी समाजाची सीट होती, ती बाहेरून आणावी लागली. एक मागासवर्गीय महिला होती आणि इकडून मी त्या गाण्यामध्ये स्वतः ओपन एकटा होतो. आणि कार्यकर्त्याच्या बळावर भाजप तिकिटावर ते मी पहिल्यांदा भाजप या तालुक्यामध्ये लोकांपर्यंत पोहोचवलेला मी एक कार्यकर्ता आहे. तुमची ही निवडणूक वैयक्तिक प्रतिष्ठेची आहे की विकासाची? विकासाची. की मला काय माझ्या स्वतःसाठी मला काहीच करायचं नाही, माझं सगळं ठीक आहे. पण समाजाच्या तुम्ही ज्यावेळेला दुसऱ्याचं दुःख जाणून घ्याल, दुसऱ्याचं अडचणी जाणून घ्याल, समोर आलाय त्याच्यावर काय संकट आहे त्याला सामोरे जाऊन त्यातनं त्याला मुक्त करा, त्यासाठी माझी लढाई आहे. तुम्ही रस्ते आणि मंदिर बांधली, पण विरोधकांचा आरोप होतोय की तुम्ही भावनिक आणि पायाभूत कामात अडकलात. तरुणांच्या रोजगाराचं काय? बघा, म्हणजे लोकांची पहिली धारणा काय असते, मंदिर, देव, आज यात्रा होतात, उत्सव होतात, किंवा लोक सकाळी आंघोळीवर पहिला कुठे जातो, देवाला. म्हणजे देवाला नमस्कारून समाज बाहेर पडतो, आपला मराठी माणूस आहे. शाळा, आज अशी अवस्था की ग्रामीण भागातल्या मुली शिकत नव्हत्या, त्यांच्यासाठी हायस्कूल उभी करावी लागली. त्यासाठी मग जर मुली शिकल्या नाहीत, मुलं शिकली नाहीत, रोजगार कुठला मिळणार, नोकऱ्या कुठे मिळणार. आणि मी आमच्या सकाराम भावांच्या मदतीनं कार्यकर्त्यांच्या पाठबळावर जी प्रत्येक 5 किलोमीटर एक हायस्कूल काढलं, त्याच म्हणजे श्रेय म्हणून आज आमची मुलं परदेशात सुद्धा पोहोचलेली आहेत नोकरी निमित्ताने. हे कशाच आहे की धर्माला मानणारे आणि शिक्षणाचं पाठबळ ह्याच्या जीवाच आज ही म्हणजे मुलं परदेशात किंवा इथे शिकतायत ना. त्यामुळे ती पण कुटुंब सुखी आहेत. विरोध आणि मी जे केलं म्हणजे शिक्षणात आणि धार्मिक कामात, ते विरोधकाने दाखवावं की मी एक धार्मिक एक मंदिर उभं केले किंवा मी शाळा उभी केली, की मी कुठल्या गरीब माणसाला मदत केली. या निवडणुकीत शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, भारतीय जनता पार्टी आणि 3 अपक्ष असे 5 जण तुमच्या विरोधात एकवटलेले आहेत. ही घेराबंदी तुम्ही कशी फोडणार आहे? हे बघा, हे श्रेय माझं नाही, माझ्या कार्यकर्त्यांचं आहे. मी आजपर्यंत जे 8वें इलेक्शन करतोय ना, कार्यकर्त्यांच्या जीवावर. माझे कार्यकर्त्यांना माझं काम माहिती आहे, अगदी वयोवृद्ध माणसापासून ते तरुणापर्यंत. म्हणजे माझा प्रत्येकी वाईट एवढी गावं आहेत, घराघरात माझा संपर्क आहे. एका घरात जर 10 माणसं आले तर नावाचा कार्ड मी ओळखतो. याचं कारण असं आहे की प्रत्येक कार्यकर्त्यांच्या हृदयात मी पोचलेलं आहे. आणि त्याच्यामुळं हे इलेक्शन माझं नाही, कार्यकर्त्यांचं आहे. ज्यावेळेस त्यांच्या प्रसंगाला मी जातो त्यासाठी माझं नेतृत्व त्यांना पाहिजे. माझं एक कार्यकर्त्यांनी घेतलेलं इलेक्शन त्यांच्या हातामध्ये, त्यात मी 100% यशस्वी होणारच. पश्चिम भागात बापूसाहेब शिंदे हा प्रेमळ माणूस आहे हे सगळ्या जनतेला माहिती आहे. नुसतं पश्चिम भागात नाही तर वाई तालुक्यात माहिती आहे. मात्र विरोधक असा आरोप करतायत की जर दहशत केली तर आम्ही शिंगावरी घेऊ. काय उत्तर द्या? आजपर्यंत तर माझ्या बाबतीत असा इतिहास नाही. उलट जी दहशत करतात ना, ती दहशत मोडायचंच मी काम केलेलं आहे.
आतापर्यंत कितीतरी लोकांना माहिती आहेत, अनुभव आहेत की अनेक ठिकाणी दंगली झाल्या, कुठं मारामाऱ्या चालल्या, मग कॉलेजच्या असू द्या, स्टँडवर असू द्या, कुठं दोन गटात वाहू द्या, काय मी जर तिथे गेलो ना आणि मी नुसतं अगदी हात वरून आवाज टाकला, लोक म्हणले बापू शिंदे आले, अतिशय शांत वातावरण होतं. याचं कारण काय, आम्ही काही गुंड आहे म्हणून, आमची काही दहशत म्हणून, की बाबा बापूंचं पाठबळ आहे, बापूंचा शब्द आहे, बापूंनी सांगितले थांबलं पाहिजे. म्हणजे वाईट प्रवृत्ती थांबवण्याचंच मी आजपर्यंत काम करत आलोय. एक पण असं उदाहरण मिळणार नाही की बापूंच्या कोणाला शिवी दिली, कोणावर अन्याय केलाय, कोणाला मारलंय किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी कोणाला मारलंय म्हणून त्याला कधी पाठीशी घातलं, एक सुद्धा उदाहरण पाहायला मिळणार नाही.